वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स. मी तुम्हाला एक मराठी कविता शिकवू? का नाही मॅडम जी, का नाही? हाच प्लीज. इथे इथे पैसे मुळा, आज कोणी नाही घरात, मग तुला कोण दिल चारा? चारा खा, पाणी पी, भरून जा. मैडम जी, ये क्या लगा रखा है चारा चारा? इस चारे के बारे में बात मत करो. तर आपण स्वागत करूया आपल्या पुढच्या परफॉर्मन्सचं, जिचे कोरिओग्राफर्स आहेत स्नेहाताई आणि पौर्णिमाताई. तर स्वागत करूयात अश्विनी शुक्लाचं. नमस्कार, माझं नाव अश्विनी राजेश शुक्ल. अश्विनीला लहानपणापासून डान्सची आवड होती आणि लहानपणापासून अश्विनीची आवड असल्यामुळे तिला भरतनाट्यम आणि वेस्टर्न डान्स दोन्हीमध्ये टाकलं. अश्विनी स्वतःचे डिसिजन स्वतःच घेईल, तिला त्याची पूर्ण मुभा आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, ते तिला ठाऊक पण आहे. जे करिअर ती निवडेल तिने 24 तास द्यायला हवे त्याच्यासाठी. तशी ती लहानपणापासून भरपूर समजूतदार आहे, जास्त हट्ट वगैरे नाही करत. तिला माहिती आहे आयुष्यात तिला काय कमवायचं आहे, काय घ्यायचं आहे, त्यासाठी किती परिश्रम करायला हवेत. ऐसे वो बहुत समझदार है. पढ़ाई के बारे में भी बोलूँगी, सिंसियरली वो पढ़ाई करती है. जैसे ड्राइंग में भी वो पूरे दिल लगा के करती है. ही सगळ्यात मोठी स्पर्धा पहिल्यांदा आम्ही बघतो तिच्या आयुष्यातली आणि आमच्या पण आयुष्यातली. अश्विनीचा परफॉर्मन्स? वायब्रंट परफॉर्मन्स. थँक्यू
थँक्यू सर. अश्विनी, तुमची एनर्जी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अशी इथे राहिली. थँक्यू सर. अतिशय सुंदर सादरीकरण आणि अतिशय सुंदर कोरिओग्राफी. बऱ्याच दिवसांनी तुमच्यावर वेस्टर्नची अशी कोरिओग्राफी बघायला मिळाली आणि तुमचं सादरीकरण सुद्धा बऱ्याच दिवसांनी असं पाहायला मिळालं. त्यात भरपूर काही छान छान गोष्टी तुम्ही केल्यात. एक गोष्ट मात्र प्रामुख्याने सांगावीशी वाटते आणि ती म्हणजे हलकासा. तो जो हलकासा एक तुम्ही जो केलात ना, त्याला असा म्हणजे अप्रोप्रिएट वजन देऊन, अप्रोप्रिएट फोर्स देऊन, त्यातला हलका जो पण आहे, हलकापन जो होता है, त्याला अंडरलाईन कसं करता येईल आणि तो जास्त हेवी सुद्धा वाटता कामा नये, कारण तो त्या शब्दाला जस्टिफाय करताना झाला पाहिजे, केला गेला पाहिजे. या सगळ्या गोष्टी ते मोजमाप ठेवून तुम्ही तो हलकासा केलत आणि त्या हलकासासाठी प्लीज कमी या. वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स.